बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलंय। आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा व्हावी याकरता होणार आहे। आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्र आव्हाड, हे सातत्याने संतोष सरपंच देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये तुम्ही सातत्याने आवाज उठवतायत। विधानसभेमध्ये तुम्ही अतिशय या सगळ्या संदर्भातलं भाषण जे आहे ते तुम्ही केलेलं होतं, परंतु 19 दिवस आतापर्यंत झालेत। संतोष देशमुख यांच्या मारेकरी जे आहेत ते अद्यापही फरार आहेत, त्यांना पोलिसांकडून अटक होत नाहीये। ही दुर्दैवाची बाब आहे। महाराष्ट्र ह्याच्यात बदनाम होतोय आणि निष्कारण महाराष्ट्रामध्ये तणाव वाढतोय, जातीय तणाव वाढतोय। खरं तर ह्याच्यामध्ये जाती आणायलाच नको होत्या। हे मी का बोलतोय तर मलाच ह्याचा जाणीव होते आणि ही जाणीव होत असताना वाईट वाटतंय की काय जातीवरून आपण फोन करतोय। मला फोन करतात की अहो काय तुम्ही वंजारी। मी वंजारी आहे ना, पण मी माणूस आहे पहिल्यांदा, आणि माणुसक्याच्या नात्याने ही लढाई लढतोय। मी जातीपातीची लढाई लढतच नाही आहे। आणि हे जेवढे दिवस उशीर होईल तेवढे दिवस हे आपण आग लावायला मदत करतो। या सरकारला हे समजायला पाहिजे की एवढं राजकीय गुन्हेगारीकरण जर गेल्या 10 वर्षात बीडमध्ये झालंय तर याला सरकारच जबाबदार आहे। सरकारी यंत्रणा कंप्लीट डब्यात गेल्या, डब्यात। फ्लाय ॲशचा धंदा कोणाकडे? पालकमंत्र्यांकडे। म्हणजे कुठलंही कॉन्ट्रॅक्ट असं नाही आहे जे संबंधित मंत्र्यांच्या अवतीभोवती फिरत नाही आहे। आणि मग हे सगळं होत असताना आपल्याला साधं म्हणजे त्या माणसाच्या जवळही जाता येत नाही, पोचताही येत नाही आहे। वाईट आहे, म्हणजे हे होता कामा नये। आणि मला वाटतं की सरकारने सरकारचं काम करावं। आपल्या राजकीय अभिनिवेशापोटी जर कोणाला ते पाठीशी घालत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। परंतु या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता जवळपास 19 दिवस उलटून गेलेले आहेत। 3 आरोपी अद्याप फरार आहेत। खरं तर 3 आरोपींना पकडण्यात पोलीस अयशस्वी झाली आहे का? सर्वपक्षीय मोर्चा आज होतोय। खरं तर सत्ताधारी पक्षाचे आमदार देखील या मोर्चामध्ये सहभागी होतात। प्रकाश सोळंके असतील, सुरेश धस असतील। माझं स्पष्ट मत आहे, याच्यात पक्षपेक्ष जात पात सगळे बाजूला ठेवा। म्हणजे जर आपल्या पक्षाचा कोणी कार्यकर्ता इतका निर्गुण हत्या करत असेल तर त्या पक्षालाच लाट घातली पाहिजे। या पक्षाचे संस्कार दिसतात ना याच्यात। म्हणजे आपण पॉलिटिकल प्रोटेक्शन कुठल्या लेवलला जाऊन देतो आहोत याचा प्रत्येकाने विचार करायला हवा होता राजकारणामध्ये, की आपण गुंड पोचतो म्हणजे काय करतो आहोत नेमकं। म्हणजे आपली गडी वाचवण्यासाठी आहे, गडीच्या दरवाजावर कोणाला उभे करायचे याचा पण विचार आपण करायला सुरुवात केली पाहिजे आता। कारण का माझं असं मत आहे की पॉलिटिकल क्रेडिबिलिटी आता डावावर लागली। या लोकांचा राजकारणाबद्दल एक चीड, राग मनात निर्माण होईल। हे काय करतात? आता तुम्ही बीडच्या दिशेने रवाना होतात, तुम्ही देखील त्या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी होणार आहात। परंतु ती अंजली दामानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या सातत्याने या सगळ्या संदर्भात अनेक दावे प्रतिदावे करताना पाहायला मिळतात त्यांच्याकडनं। जे 3 आरोपी फरार आहेत त्यांची हत्या झाली असेल असं त्यांचं म्हणणं आहे। आता त्यांचं हे म्हणणं कशाच्या आधारावर आहे ते मला काय माहीत नाही, पण ती एक प्रामाणिक बाई आहे आणि त्याही अशा लढाया लढत असतात नेहमी। आणि त्यांच्या बोलण्यात तथ्य नसावं, कारण का म्हणजे तथ्य हे सत्य असेल तर म्हणजे फारच वाईट आहे। म्हणून मी म्हणतो की असत्यच असावं, त्या खोट्या आहेत असं नाही, पण अशा मर्डर आणि हे म्हणजे महाराष्ट्राचं काय होणार आहे हा एक यक्षप्रश्न निर्माण होईल। जर त्या 3 हत्या झालेल्या असतील तर काय खरं नाही। मग या सगळ्या प्रकरणामध्ये पहिलं बोट जे जात आहे ते वाल्मिक कराड यांच्यावरती जात आहे। धनंजय मुंडे यांनी यापूर्वी देखील सांगितलं की वाल्मिक कराड हे माझे अतिशय जवळचे आहेत, परंतु सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 19 दिवस उलटलेत। वाल्मिक कराडांवरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे 2 कोटींचा, तरी देखील आजही 302चा गुन्हा दाखल नाही करत त्यांच्यावर। ह्याचा एंड पॉईंट काय आहे? स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट काय आहे? तर 2 कोटीची खंडणी। ती खंडणी कशासाठी मागितली? तर तो होता इलेक्शन फंड। कोणाच्या निवडणुकीचा फंड होता? तो
ते सगळं आता त्या ऑफिसर्सने वगैरे उघड करावं काय काय ते. मला वाटतं पोलिसांनी एवढं माहिती घेतली असेल. कारण का ज्या वेळेस यांनी पहिल्यांदा खंडणीचे फोन सुरू केले तेव्हा इलेक्शनचा माहोल होतं. मी विधानसभेत पण बोललेलो. त्या सत्यनारायणाच्या महापूजेसाठी त्यांनी वर्गणी मागितली नव्हती. आणि त्याच्यानंतर ह्या खंडणीतनं रागापोटी अशोक सोनवणेला झालेली मारहाण, त्याच्यातनं झालेला इगो बॅटल, म्हणजे स्वतः त्यांच्या गर्व जो होता त्यांना की आम्ही आहोत, आम्ही याच्यातनं हे मर्डर झाली. त्याच्यामुळे तुम्ही ह्या एक्स्टॉर्शनला मर्डरपासून वेगळं करूच शकत नाही. आणि मला अजूनही आश्चर्य वाटतं या सरकारचं की वाल्मिक कराडला त्यांनी 302चा अजून आरोपी नाही केला आहे. म्हणजे पॉलिटिकल प्रोटेक्शन द्यायचं तर काय लेवलला जाऊन द्यायचं हे यांच्याकडनं शिकायला पाहिजे. आता परंतु वाल्मिक कराड सध्या आहेत कुठे हा खरं तर मोठा चर्चेचा विषय बनलाय. कारण की दाऊदला फरफटत आणणार होते ते वाल्मिक कराडला नाही आणू शकत आहेत. आणि म्हणून मी म्हणत होतो की शेवटी संशय हा म्हणजे जोपर्यंत मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी जे उघडपणाने सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे, म्हणजे अशा प्रकारची माणसं आपली खास असणं. वाल्मिक कराड काय म्हणजे संत वाल्मिकींचा कोण नातेवाईक नाही ना. त्याचं एकंदर जे काय बाहेर येतंय, मी विधानसभेत 8 खुनांची नावं घेतली होती. अजून 14 लोकांनी मला सांगितलं की आमच्या मुलाचं प्रकरण आहे, आमच्या नातेवाईकाचं प्रकरण आहे. लोक स्वतःहून सांगतायत. आणि जर मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की वाल्मिक कराड आहे काय जातीपातीचं काय करत नव्हता. सर्वात जास्त मर्डर वंजाऱ्यांचे आहेत. त्याच्यात सर्वात जास्त मर्डर, सर्वात जास्त त्रास त्यांनी वंजारी समाजाच्या लोकांना दिले. मला जातपात काढायची नाही. गुंडाला जात नसते हो. गुंड, अतिरेकी, अत्याचारी याला काही जात नसते. त्याला फक्त पैसे, कांकाचा एंड पॉईंट काय असतो? पैसे काढण्यासाठी. त्याला काय कसलं आलं, काय प्रेम, माया, बापुलकी, जात काय नाही. छापणे काय सिर्फ. या सगळ्या प्रकरणात आता बीडचं पालकमंत्रीपद जे आहे ते धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडेंना देऊ नये अशी मागणी जी आहे ती लोकांकडनं करण्यात येते आणि लोकांकडनं सांगण्यात येते की त्यांचे राजीनामे घ्या म्हणून. नाही, मी तर पहिल्याच दिवशी सांगतोय की तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही चौकशी फेअर अँड इम्पार्शल करतो म्हणूच शकत नाही. असं आहे की उद्या SP बीडला बोलून घेतला. धनंजय म्हणजे त्यांच्या बंगल्यावरनं फोन केला की तुम्हाला बोलवलं आहे. SP काय नाही म्हणतील, मी नाही येणार. सत्ताधारी पक्षाचे हस्तक म्हणून SP वावरत आहेत सध्या. म्हणजे सध्याच्या गेल्या 15 वर्षातला माझा राजकीय अनुभव असा आहे की सत्ताधारी पक्षाचे हस्तक म्हणून पोलीस काम करत असतात. असं कधीही नसावं. बीडमध्ये सध्या बंदूक परवान्यांच्या संदर्भात चर्चेचा विषय ठरला आहे. कारण की 1222 हे अधिकृत लायसन्सेस, सर्वाधिक अधिकृत लायसन्सेस मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आहेत. आता ह्याच्यावरनं क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स जे आपण 90 साली हा विषय चर्चेला आला आणि आता परत येतोय, तर आपण विचार करावा की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सला सर्वात जास्त मदत कोणाकडनं झाली आहे? जो पक्ष स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ असं वेगळेपणा सांगत होता त्या पक्षाची सर्वात जास्त माणसं याच्यात आहेत रिव्हॉल्वर लायसन्सेसमध्ये. आणि अगदी व्यवस्थित असं बाहेर लटकून बापाचं रिव्हॉल्वर पोरगा वापरतोय, बायकोचं रिव्हॉल्वर नवरा वापरतोय. म्हणजे रिव्हॉल्वर तर असं म्हणजे चणेवाटाने फुटाण्यासारखं वाटलं आहे. म्हणजे मुंबई आणि ठाण्यामध्ये रिव्हॉल्वर लायसन्स मिळवायला म्हणजे काय मेहनत करावी लागते ते आम्हाला विचार. कारण का आमचे कार्यकर्ते येत असतात, साहेब लायसन्स मुंबई ठाण्यामध्ये मिळूच शकत नाही. खरं तर या आता 19 दिवस झालेत, परंतु संतोष देशमुख यांच्या मारेकरांना अजूनपर्यंत शिक्षा होत नाही किंवा त्यांना अटकही देखील होत नाही पूर्ण मारेकरांना. मग ह्याच्यामध्ये गृह मंत्रालय किंवा गृहमंत्री यांचं अपयश आहे का यात? त्यांचं तर असं आहे की म्हणून मी म्हणतो की पॉलिटिकल प्रोटेक्शन कुठल्या लेवलला असेल काय सांगता येतं. मला नाही वाटत
की महाराष्ट्राचा गृहमंत्री आत्ता जे आहेत ते पहिल्या 2 महिन्यातच एवढं बदनाम होण्याचा हे करतील, ते 100% प्रयत्न करत असतील, पण यश येतच नाही आहे. आणि जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत चक्र त्यांच्या भोवती फिरत राहतील. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत वाल्मिक कराडला अटक केलीच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत. मला वाटलेलं मोर्चाच्या आधी तरी काहीतरी हालचाली होतील, मोर्चाच्या आधी तरी उचलतील. मोर्चा होतोय तरी काय फरक आहे असं काही दिसत नाही. बीडमध्ये आज उत्स्फूर्त असा लोकांचा मोर्चा आहे. खरं तर सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी, त्यांचा लहान मुलगा, संपूर्ण कुटुंब या सगळ्या आंदोलनात आहे. मला महाराष्ट्राच्या संवेदनांविषयी प्रश्नचिन्ह आहे. त्या पोलीला रडताना बघून आपलं हृदय पिळवटून निघतं. म्हणजे महाराष्ट्राला प्रश्न आहे माझा स्वतःचा, की जोपर्यंत लोक उठाव होत नाही, लोक ह्या बाबतीत संवेदनशील होऊन त्याच्या प्रतिक्रिया देत नाही, तोपर्यंत या गुन्हेगारांना पोलिसांना जरब बसणारच नाही. संतोष देशमुखची बायको आपली बहीण नाही का? तिच्या पोरांचं आपल्याला काहीच वाटत नाही का? आपण इतके निर्दयी आणि इतके संवेदना हरवून बसलो. एखादा मेला जाऊ दे ना, काय फरक पडला, गेला जाऊ दे, असं नाही चालणार. ह्याच्यातनंच राजकीय गुन्हेगारी करण वाजवत जाईल. ह्याच्यातनंच प्रोटेक्शन देण्याच्या राजकारण्यांच्या हिमतीला अजून हिंमत मिळेल. हे बंद नाही झालं तर महाराष्ट्रामध्ये जंगलराज येईल. कारण का ह्या एका प्रकरणातनं महाराष्ट्र अनेक प्रकरणं आपल्याला घडताना दिसत आहेत. कल्याणला झालं, इथे झालं, तिथे झालं. लोक हे म्हणजे पोलिसांची भीतीच जर मनातनं जाणार असेल आणि खोट्या केसेसच्या माध्यमातून तुम्ही घाबरवणार असाल. मी हे सगळं स्वतः अनुभवल्यामुळे बोलतोय. मी काय ऐकून काय बोलत नाही. म्हणजे खऱ्या केसेस बाजूला ठेवायच्या आणि खोट्या केसेस टाकायच्या. मी विधानसभेच्या भाषणात बोललोय, मर्डर केसमध्ये अटक करायला गेलेल्या पोलिसांची 4 तासात बदली केलेली आहे या महाराष्ट्रात. आणि नंतर ती मर्डर केसच गेली, बाहेर फेकली गेली. पण आता तुम्ही आंदोलनाला जाताय, बीडच्या दिशेने रवाना तर झालेला आहात, परंतु आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण की भूमिका स्पष्ट आहे की संतोष देशमुखच्या बायकोला न्याय मिळाला पाहिजे, तिच्या पुरापुरीला न्याय मिळाला पाहिजे. मी अजूनही सांगतो, पक्षविनिवेश बाजूला ठेवा असं मी काय म्हणतोय, तर संतोष देशमुख हा BJPचा बूथचा अध्यक्ष होता. म्हणजे त्या मुंदडाताई आहेत, त्यांचा बूथ प्रमुख होता. म्हणजे आणि ते BJPचा कार्यकर्ता होता. पण अशी जेव्हा मर्डर होते, करणारा कोण, झाला कोणाचा, हे तर विचार करायचा नाही. शोषण आणि शोषित या 2च जाती आहेत जगामध्ये. श्रीमंत आणि गरीब 2च जाती आहेत. तसं हे शोषण आणि शोषित. परंतु आता या सगळ्या, आता जे काही घडतंय, सर्वपक्षीय मोर्चा वगैरे होतोय, सत्ताधारी पक्षाचे आमदार आवाज उठवतात, या सगळ्यावरतून आता कुठेतरी स्थानिक राजकारण जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या विरोधातलं पेटलेलं आहे. आणि त्याच्यातून स्थानिक राजकारण वगैरे, राजकारण बाजूला ठेवा, राजकारण पण बाजूला ठेवूया. हे घडतं कसं काय? एवढी डेअरिंग माणसात येते कुठनं? जोपर्यंत पूर्ण पॉलिटिकल प्रोटेक्शन मिळत नाही, तो पण मी सांगितलं ना, 307चा आरोप आहे हा वाल्मिक कराड 307चा आरोपी आहे. एवढे दिवस त्याला पोलिसांनी का मोकळा बाहेर ठेवला होता? अटकच केली नाही. आणि कोण होते ते? हे महाजन नावाचे इन्स्पेक्टर जे आता केसला आहेत, त्यांनीच नोंदवलेलं 307. आणि त्याच्यात वाल्मिक कराड नाव नाही, वाल्मिक अण्णा. म्हणजे उद्या सोडताना काहीतरी कारण काढून लोक विसरले केस की टाकून द्यायचं, वाल्मिक अण्णांना आतलं काय मिळालं नाही, हे नाही ते नाही, झाली, बंद झाली केस. त्यामुळे हे पोलीस, पॉलिटिकल आणि ह्या सगळ्या म्हणजे संबंध आहेत, या संबंधातनं हे सगळं घडतं. आणि प्रचंड पैसा, 300 गाड्या रेतीच्या चालत आहेत, आईवा.
आपण त्या आपल्याला दिसतात या इथे नाही, पण समृद्धी हायवेवरती हायवेचं खूप आपल्याला हे दिसतं. त्या 300 गाड्या जर चालत असतील काय करणार कलेक्टर, काय करणार? मी अजूनही सांगतो, कलेक्टरची बदलीच वाल्मिक कराड करायचा, SP ला आणायचाच वाल्मिक कराड, IPS ऑफिसर त्याला जाऊन भेटायचे की आम्हाला घ्या तिथे. प्रत्येक डिपार्टमेंटचा जो हेड आहे, मला एक जेलर भेटणार आहेत त्या उपाधीक्षक आहेत त्या ह्याला भेटतील आता मला बीडमध्ये, त्यांची बदलीसुद्धा वाल्मिक कराडाशी काहीतरी वाद झाला म्हणून झाली. म्हणजे त्यांच्या कोर्टाबिर्टातनं जिंकल्या सगळं झालं, त्यांची मंत्रालयातनं फाईलच गायब झालेली, ती आता परत सापडली आहे. काय म्हणजे मला ते असं राजकारण असतं हेच पहिल्यांदा माहीत नव्हतं. माझ्या दृष्टीने 35 वर्षाच्या माझ्या 35 पण नाही, ह्या 40 वर्षाच्या राजकीय प्रवासात मी पहिल्यांदा बघतोय हे असलं काय घडू शकतं. धन्यवाद जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर आज सर्वपक्षीय मोर्चा बीडमध्ये होतं, त्यामुळे या सर्वपक्षीय मोर्चामधून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी एक माफक भूमिका जी आहे ती जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेली आहे. त्याचसोबतच जे मारेकरी आहेत त्यांना खरं तर शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्याचसोबतच खरे गुन्हेगार जे पडद्यापाठी लपलेले असतील या सगळ्या प्रकरणांमध्ये त्यांचा देखील पर्दाफाश जो आहे तो या प्रकरणात झाला पाहिजे अशी ठाम भूमिका जी आहे ती जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना मांडली आहे. जितेंद्र आव्हाड हे सध्या बीडच्या दिशेने रवाना होतं. सर्वपक्षीय मोर्चा बीडमध्ये आयोजित करण्यात आला आहे, त्यामुळे आज मोठा जनसमुदाय जो आहे तो सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी आज रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज दुपारी त्या संपूर्ण आंदोलनामध्ये लोकांकडनं काय भूमिका घेतली जाते ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.